लोकसभा निवडणुकीमध्ये कांद्याचा मुद्दा हा चांगलाच पेटला होता। याच कांद्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीलाही मोठा फटका बसला होता। मात्र विधानसभेमध्ये उलट चित्र बघायला मिळालं। त्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारवरचा रोष कमी झालाय का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। पाहुयात एक रिपोर्ट। ज्या कांद्यानं लोकसभेत महायुतीचा वांदा केला तोच कांदा फॅक्टर विधानसभेत महायुतीच्या पाठीशी राहिला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही कांद्याचा फटका बसल्याची कबुली दिली होती। उत्तर महाराष्ट्रातल्या सभांमध्ये महाविकास आघाडीचे नेते कांद्याच्या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधत होते। मात्र विधानसभा निवडणुका झाल्या आणि यंदा उलटच चित्र बघायला मिळालं। ज्या उत्तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 8 पैकी फक्त 2 जागांवर महायुतीला विजय मिळवता आला होता, त्याच उत्तर महाराष्ट्रात 47 विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 43 मतदारसंघात महायुतीनं बाजी मारली। जो कांद्याचा प्रश्न होता तो सुद्धा मोदी साहेबांनी जो सोडवला, अमित शहा साहेबांनी जो सोडवला, त्यामुळे आज 4 महिने झाले कांद्याचे भाव 5,500-6 हजाराच्या पुढे आहेत। पीक विमा 1 रुपयामध्ये 1 लाख 10 लाख रुपयापर्यंत पीक विमा मिळाला। आमचे शेतकरी वर्ग सुद्धा खुश आहेत। परंतु ठीक आहे, त्यातले काही लोक जातीयवादामध्ये वाहून गेले, बरेच काही लोक आमच्याबरोबर राहिले। लोकसभा निवडणुकीला काय झालं होतं की अगदी निवडणुकीच्या 3-4 महिने आधी कांदा निर्यात बंदी झालेली होती आणि त्यावेळेला खूप बरेचसे आंदोलनं झाले, निर्यात बंदी उठावी म्हणून देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले, परंतु त्या प्रयत्नांना यश आलेलं नव्हतं। आणि याचं सगळं खापर हे भाजपचे जे खासदार होते तर त्यांच्यावर फुटलेलं आहे। तोच मुद्दा आता पुन्हा एकदा भेडसावतो की काय असं हा भाजपला भीतीच होती आणि त्यामुळे भाजपनी यंदा मात्र ह्या विधानसभेला सामोरे जाण्यापूर्वी भाजपनी बऱ्यापैकी गृहपाठ केलेला दिसतोय, कांद्याच्या मुद्द्यावर अभ्यास केलेला दिसतोय। आपण जर बघितलं तर जी देवेंद्र फडणवीसांची देवळ्याला जी सभा झालेली होती तर त्या सभेत त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की जोपर्यंत नरेंद्र मोदी हे सत्तेवर आहेत किंवा पंतप्रधान पदावर आहेत तोपर्यंत कांदा निर्यात बंदी होणार नाही। देशात जवळपास 40% कांद्याचं उत्पादन उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात होतं। मात्र केंद्राचं कांद्याबाबतचं धरसोडीचं धोरण महायुतीला लोकसभा निवडणुकीत मारक ठरल्याची चर्चा होती। डिसेंबर 2023 मध्ये केंद्र सरकारनं ग्राहकांचं हित घेत स्थानिक बाजारात कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती। विशेष म्हणजे निर्यातीवर बंदी करण्याआधी कांद्याच्या निर्यातीवर 40% करही लावला होता। 4 मे रोजी कांदा निर्यात मागे घेतली असली तरी एप्रिल महिन्याचा शेवट होईपर्यंत बंदी लागू होती। त्यामुळे लोकसभेत याचा परिणाम जाणवला। मात्र 5 महिन्यांमध्ये हवा फिरली। आपण बघितलंय की मागील 1 वर्षापूर्वी साधारणतः कांद्याचे बाजारभाव 3,000च्या पुढे गेले। त्यानंतर केंद्र शासनाने निर्यात बंदीचा निर्णय घेतला असेल, त्या ठिकाणी 40% ड्युटी लावण्याचा निर्णय घेतला असेल किंवा निर्यात मूल्य वाढवण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला। $850 निर्यात मूल्य त्या ठिकाणी त्यांनी वाढवले। फक्त कांदा 3,000 रुपये त्या ठिकाणी गेली होती आणि मग त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संतप्त भावना होती की सातत्याने केंद्र शासन शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आपली भूमिका त्या ठिकाणी घेत होते आणि जो काही तरुण शेतकरी तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक संघटित झाला होता, एकत्रित झाला होता आणि त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी आपण विरोध करायचा ही भूमिका शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती आणि त्याचा परिणाम आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी त्या ठिकाणी बघितला। कांदा करेक्शनमुळे महायुतीसाठी विजय सोपा झाला। मात्र कांदा काय करू शकतो याचा ट्रेलर लोकसभा निवडणुकीत दिसला। प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।